31 मार्च ही तारीख भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. ही फक्त कॅलेंडरवरील तारीख नसून सरकार, व्यवसाय, बँका आणि सामान्य करदाते या सर्वांच्या दृष्टीने हिशेब बंद करण्याची शेवटची मुदत आहे. आज आपण याच मार्च एंडचा आर्थिक दृष्टिकोनातून सखोल आढावा घेणार आहोत. सरकारी खर्चापासून ते कर बचत गुंतवणूक, निर्यात आयातीपासून ते रोखे बाजारापर्यंत या एका तारखेचा कसा परिणाम होतो हे समजून घेऊ. नमस्कार, मी सुमलेश आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र संवाद. भारतात केंद्र सरकार आणि सर्व राज्य सरकारांमध्ये 1 एप्रिल ते 31 मार्च या आर्थिक वर्षात काम करतात. सरकारी अर्थसंकल्पात विविध योजनांसाठी निधीची तरतूद केली जाते. मात्र वर्षभरात हा निधी खर्च न झाल्यास 31 मार्च नंतर तो लॅप्स होतो, म्हणजेच तो पुढील वर्षासाठी हस्तांतरित होत नाही. यामुळे मार्च महिन्यात सरकारी खर्चात स्पर्ट येतो. हा एवढा मोठा असतो की काही वेळा मार्च मधील खर्च हा वर्षातील इतर महिन्यांच्या तुलनेत 20 ते 25% अधिक असतो. उदाहरणार्थ, कॅगच्या अहवालानुसार अनेक राज्यांमध्ये मार्च महिन्यातील खर्च हा एकूण वार्षिक खर्चाच्या 15 ते 30% असतो. विशेषतः पूर्वोत्तर राज्ये आणि ग्रामीण विकास योजनांमध्ये हे प्रमाण अधिक आढळते. याचे दुष्परिणामी आहेत. घाईघाईत कामे मंजूर केल्याने बांधकामे, पायाभूत सुविधा यांची गुणवत्ता बाधित होते. अनेकदा खर्चाची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी कागदोपत्री खर्च दाखवला जातो, प्रत्यक्षात मात्र काम होत नाही. शेवटच्या क्षणी ठेके दिल्याने स्पर्धात्मक दर मिळत नाही. सामान्य करदात्यांसाठी मार्च एंड म्हणजे कर बचत गुंतवणुकीची अखेरची संधी असते. आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयापर्यंतची गुंतवणूक 31 मार्च पर्यंत केली गेली तर त्या वर्षाच्या करातून वजावट मिळत नाही. यामुळे मार्च महिन्यात पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अर्थात PPF खात्यामध्ये गुंतवणूक सरासरीपेक्षा 40% वाढते. ELSS म्युच्युअल फंडामध्ये मार्चमध्ये 50% पर्यंत अधिक नोंदणी होते. आयुष्य विमा प्रीमियम भरण्याची गर्दीही शेवटच्या आठवड्यात वाढलेली दिसते. तसेच ज्या करदात्यांनी अग्रिम कर म्हणजेच ऍडव्हान्स टॅक्स भरला नसेल त्यांना 31 मार्च पर्यंत स्वयं मूल्यांकन करून उर्वरित कर भरणे भाग पडते. यामुळे आयकर विभागाच्या वेबसाईटवर शेवटच्या 2 ते 3 दिवसात प्रचंड लोड वाढतो. कंपन्यांसाठी मार्च एंड ही लेखापरीक्षण म्हणजेच ऑडिट आणि वार्षिक अहवाल सादर करण्याची अंतिम मुदत असते. निर्यात आयात क्षेत्रात मार्च एंडचा विशेष परिणाम दिसतो. अनेक निर्यात प्रोत्साहन योजनांचे लाभ मिळवण्यासाठी निर्यातदार 31 मार्च पूर्वी मोठ्या प्रमाणात निर्यात नोंदणी करतात. आकडेवारीनुसार मार्च महिन्यातील निर्यात ही इतर महिन्यांच्या तुलनेत 10 ते 15% अधिक असते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI यांच्यासाठीही 31 मार्च महत्वाची असते. बँकांना त्यांचा CRR, SLR यांची सरासरी वर्षभर पाळावी लागते. मार्चच्या शेवटी ही आकडेवारी जुळवण्यासाठी बँका आपले व्यवहार आखत असतात. मार्च एंडच्या या धावपळीचे गांभीर्य ओळखून केंद्र सरकारने खर्च व्यवस्थापन सुधारण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. वार्षिक योजना आता त्रैमासिक हप्त्यामध्ये वितरित केल्या जातात, जेणेकरून शेवटच्या तिमाहीत खर्च एकवटू नये. गव्हर्नमेंट रिसिप्ट आणि स्पेंडिंग या प्रणालीद्वारे खर्चाचे रिअल टाइम नियोजन केले जाते. तरीही कॅग आणि वित्त आयोगाने अनेक अहवालात हे निदर्शनास आणले आहे. राज्य सरकारमध्ये मार्च महिन्यातील अवास्तव खर्चाची सवय अद्याप कायम आहे. उदाहरणार्थ, 2023च्या एका अहवालानुसार 18 राज्यांमध्ये मार्च महिन्यातील खर्च हा वार्षिक खर्चाच्या 12 ते 15% दरम्यान होता. यात सर्वाधिक टोकाचे राज्य होते बिहार 27.8% आणि पश्चिम बंगाल 24.5%. मित्रांनो, आर्थिक दृष्टिकोनातून मार्च एंड ही केवळ एक सांगता नसून ती नव्या आर्थिक वर्षाची तयारीही आहे. या काळात घाई गर्दी टाळायची असेल तर वर्षभरात खर्चाचे नियोजन, कर बचत गुंतवणूक आणि व्यावसायिक हिशोब यांची आखणी आधीच करावी. सरकारी यंत्रणेनेही खर्चाचे विकेंद्रीकरण आणि पारदर्शकता वाढवून मार्च एंडचे दुष्परिणाम कमी करणे आवश्यक आहे. आपण करदाते म्हणून, उद्योजक म्हणून किंवा नागरिक म्हणून हे नियोजन केले तर मार्च एंडची धावपळ विकासाची गती बनू शकते.
तुम्हाला हे विश्लेषण कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच विविध विषयातील विश्लेषण पाहण्यासाठी महाराष्ट्र संवादला सबस्क्राईब करा. धन्यवाद.